मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला, जो 7 महिन्यासाठी होता आणि ज्या अर्थसंकल्पाचा साईज 197 कोटी 29 लक्ष एवढा छोटा होता. आता या 197 कोटी 29 लक्ष रुपयाचं जे बजेट आहे, त्या बजेटचा खर्च जनहितासाठी योग्य पद्धतीने होतो की नाही, आणि या कारणाने तेव्हा अंदाज समिती, इस्टिमेट कमिटी, ज्याला हिंदीमध्ये प्राकलन समिती म्हणतो, त्या समितीची घोषणा झाली आणि त्या समितीने काम सुरू केलं. आज आता आमचं बजेट या वर्षीचं 50,65,345 कोटी रुपये आहे. अंदाज समितीची जबाबदारी वाढली की प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा. राष्ट्र निर्माण करण्याच्या कार्यामध्ये या समितीचं मोठं योगदान आहे. आणि सुदैवाने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे. अंदाज समितीला म्हणजे एस्टिमेट कमिटीला 75 वर्ष पूर्ण झाले. या 75 वर्षात आव्हानं काय, चुनौती काय, आणि यानुसार अधिकारामध्ये काही बदल केले गेले पाहिजे का, या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना होणार आहे. माननीय राष्ट्रीय प्राकलन समिती म्हणजे एस्टिमेट कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही 1133 अहवाल या 75 वर्षात दिले. पण मग पुन्हा एकदा तपासावं लागेल की या 1133 अहवालाचा फायदा हा लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी, कामाची गती वाढवण्यासाठी कशा पद्धतीने झाला, आता याचा अंदाज घेणे आणि अधिकारामध्ये वाढ करण्याची आवश्यकता असेल तर त्या वाढीच्या बाबतीत चर्चा करणे, अमृत महोत्सवी वर्षामध्ये याचं मूल्यांकन, इव्हॅल्युएशन हा या अधिवेशनाचा साधारणतः उद्देश आहे. नाही, ठीक आहे, असे शब्द त्यांनी वापरू नये. खरं ते ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे. एखाद्या सदस्याने या संदर्भामध्ये हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकला, कारण कोणत्याही विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे. आपल्या मागण्या, आपल्या इच्छा व्यक्त करायला कोणाचाही आक्षेप असू शकत नाही, पण इच्छा व्यक्त करत असताना शब्दांचा उपयोग मात्र संयमित स्वरूपात केला पाहिजे. अन्यथा उद्या आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उपयोग करतो त्यांनाही देवानी तोंड दिलंच आहे. त्यांच्याही डिक्शनरीमध्ये असे शब्द असू शकतात, हे विसरता कामा नये. अबू आझमी यांचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. ते म्हणतात की वारीमुळे रस्ते जाम जे आहेत ते होत आहेत. यावेळी मुस्लिम समाज कुठलेही शब्द काढत नाही, परंतु मुस्लिम समाज जेव्हा रस्त्यावरती नमाजला येतो तेव्हा मात्र हिंदू समाजातले काही लोक आहेत ते समोर येऊन बोलतात की नमाजमुळे रस्ते अडवले जातात. ओ भगवान विठ्ठल हे आराध्य दैवत आहे या महाराष्ट्राचं. लाखो वारकरी निस्वार्थ भावनेनी हातात एखादी छोटीशी पिशवी घेऊन, पण चेहऱ्यावर मात्र एखाद्या धनवानाला लाजवेल एवढा आनंद घेऊन ते वारी करतात. ही वारी आजची नाही, हजारो वर्षापासूनची ही वारी आहे. आणि या वारीच्या संदर्भात अशा पद्धतीने आक्षेप घेत असताना मला वाटतं की या महाराष्ट्राच्या अस्मितेला प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम अबू आझमीजी करताय. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या वारीमध्ये एवढीच प्रार्थना केली पाहिजे की देवा यांना चांगली बुद्धी दे, ही भ्रष्ट बुद्धी नष्ट कर आणि चांगली महाराष्ट्राच्या धर्माला समजणारी सद्बुद्धी दे. नाही, हिंदी भाषेमुळे इंग्रजी भाषेवर अन्याय होऊ शकतो. काही लोकांना पोट दुखतं. शेवटी या देशाचं कामकाज धीरे धीरे आपण असा विचार केला आहे की त्या त्या राज्यामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण देता यावं, आणि हे शिक्षण फक्त आर्ट कॉमर्सचं नव्हे, विज्ञानाचंही देता यावं, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला. आता यासोबत एक देश आणि या देशाला एका सूत्रात गुंफन करण्यासाठी जर हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये सक्ती नव्हे
पण एखादी भाषा जास्तीची शिकण्यामध्ये काही गैर असण्याचा आक्षेप असू शकत नाही. मग जे लोक हिंदी भाषेच्या संदर्भात आक्षेप घेतात, खरं तर त्यांनी एक आक्षेप घेतला की इंग्रजी पूर्णपणे या राज्यातून नष्ट झाली पाहिजे, तर कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता हा निश्चितपणे पाठिंबा देऊ शकेल. पण हिंदीच्या बाबतीमध्ये आक्षेप घ्यायचा आणि इंग्रजींच्या बाबतीमध्ये मौन ठेवायचं हे मात्र योग्य नाही. रेल्वे स्टेशनला विलन स्वरूपात चित्रण मुद्दाम विरोधक करतात, कारण की औरंगजेबावर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राजकारण करायचं आणि पवित्र व्यक्ती आहे पवित्र व्यक्ती असताना दावा. जिजिया कर लावणारा हा पवित्र, मंदिर तोडणारा पवित्र, यांची पवित्र ना पवित्रची भाषाच समजत नाही. ज्या तैमूरलंगनी 1,00,000 मानवी कवट्यांचा राजमहल केला तो पवित्र होणार आहे का? जो औरंगजेब आपल्या बापाला कैदेत टाकतो तो पवित्र, दारा शुकोह सख्या भावाचं मस्तक उडवतो तो पवित्र, महिलांची विटंबना करतो तो पवित्र. मला तर यांच्या पवित्र अपवित्रतेची भाषाच समजत नाही. कोणत्या शाळेत शिकले एकदा तपासावं लागेल की हा धडा त्यांना पवित्र अपवित्र हे समजण्याची क्षमता त्या धड्यामध्ये यांना दिली की नाही हे तपासून बघावं लागेल. एसटी महामंडळामध्ये मागील वर्षापासून प्रचंड मोठी तूट होताना दावा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी केलेला आहे. वास्तविक 2024च्या आधी हे महामंडळ किंवा एसटी परिवहन खाते साधारणतः प्रॉफिटमध्ये होतं, पण इतक्या लॉस 2 वर्षामध्ये कशामुळे झाला असं तुमचं अनालिसिस आहे? तुम्ही वित्तमंत्री होता. नाही, असं आहे की त्यांना जो बजेट सपोर्ट द्यायला हवा तो देण्याची आवश्यकता आहे. साधारणतः आपण कर्नाटकमध्ये जातो आणि कर्नाटकचं जे परिवहन विभाग आहे त्याचं कौतुक करतो. मला असं वाटतं की माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी महाराष्ट्राचं सुद्धा हे सार्वजनिक परिवहन मंडळ उत्तम करण्याचा निर्णय केला आहे. त्यांना बजेट प्रोव्हिजन द्यावी लागेल आणि बजेट प्रोव्हिजनच्या माध्यमातून हे गरिबांचं वाहन आहे, मध्यमवर्गीयाचा प्रवासाचं महत्त्वाचं साधन आहे, याला योग्य पद्धतीने आर्थिक मदत करून या सर्व गोष्टींमध्ये निश्चित पद्धतीने बदल करत हे महामंडळ पुन्हा एकदा नफ्यामध्ये आणणं शक्य आहे. हे काही 2 वर्षात घाट्यात येत नसतं, अनेक वर्षाच्या परिणामानंतर एखादं महामंडळ घाट्यात येतं. 2 वर्षात अशा कोणत्या मोठ्या घटना झाल्या नाही. हा, एक गोष्ट खरी आहे की आपण मोठ्या पद्धतीने गरीब किंवा विभिन्न समूहांना ज्या सोयी सवलती दिल्या त्या साधारणतः 3200 कोटीपेक्षा जास्तीच्या सोयी सवलती आहे. या 3200 कोटीच्या सोयी सवलतीच्या अगेन्स्टमध्ये जर राज्याच्या तिजोरीमधून आपण त्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर मग मात्र ते महामंडळ नुकसानीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते मागण्या अनेक असतात, सरकार त्या मागणीचा समर्पकपणे विचार करत असतो. त्यामुळे मागण्या तर अनेक आहेत, मागण्या न संपणाऱ्या आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक मागण्या येतच राहील. नाही, मला माहीत नाही, मराठी भाषेचे बोर्ड गावगाई असू शकतात, पण हिंदी आणि इंग्रजी भाषेचा अवलंब देशातल्या 28 राज्याचे एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष व मेंबर्स व अधिकारी आले आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करत असताना अनेकदा असं होतं. आत्ता मी बघितलं की शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे खासदार आहे त्यांनी इंग्रजीत भाषण केलं. आता त्यांनी इंग्रजीत भाषण का केलं तर सर्वांना समजावं आशय भाव म्हणून त्यांनी इंग्रजीत भाषण केलं. आता उद्या जर कोणी असं म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांनी इंग्रजीतच भाषण का केलं, मराठीतच का केलं नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. संजय राऊत गुवाहाटीला जाणार होते असा दावा गुलाबराव पाटलांनी केला. नाही, मग माहीत नाही ते जाणार होते तर का गेले नाही, कोणी थांबवलं, त्याच्यावर एखादी समिती नियुक्त करायची असेल तर करावी. पण हे काही महत्त्वाचे विषय या राज्याच्या हिताचे नाही. कोण कुठं गेला हा आता महत्त्वाचा विषय राहिलेला नाही.